श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर सर्वात प्रथम दिवाळीच्या माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर आज मी तुम्हाला लक्ष्मी पूजनाची अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण विधिवत पूजा कशी करायची, त्याचबरोबर कोणते मंत्र म्हणावेत, लक्ष्मी पूजनाचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो कधी आहे, कोणत्या वेळेमध्ये पूजा करायची आहे, अशी बरीच माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर आज आहे दिवाळीतील लक्ष्मीपूजन, वार आहे 21 ऑक्टोबर, वार आहे मंगळवार। तर आजच्या दिवशी आपल्याला दिवाळीतील लक्ष्मीपूजन करायचं आहे। दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो संध्याकाळी 6:10 ते रात्री 8:40 असणार आहे। तर या शुभ वेळेमध्ये शुभ मुहूर्तावरच आपल्याला लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे। तर या शुभ मुहूर्तावर अश्विन महिन्याच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करते आणि आपल्या निवासस्थानी योग्य ते स्थान शोधू लागते आणि लक्ष्मीला स्वच्छता आणि शांतता देखील तितकीच प्रिय आहे। त्यामुळे आपले संपूर्ण घर स्वच्छ करून घरातील केर कचरा बाहेर काढायचा आहे, म्हणजेच घरातील अलक्ष्मी बाहेर काढायची आहे। लक्ष्मी पूजन ज्या ठिकाणी करायचं आहे तर त्यासाठी घराच्या बाहेर सडा रांगोळी काढायची आहे। तुळशीपासून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे। त्यामुळे सायंकाळच्या वेळेला तुळशीमध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे। तुळशी मातेला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून दिवा प्रज्वलित करायचा आहे। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते, तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर रांगोळी दाराभोवती काढायची आहे, उंबरट्यावरती दिवे लावायचे आहेत। होईल एवढी साज सजावट ही लक्ष्मी पूजनासाठी करायची आहे। ज्या घरामध्ये साज सजावट असते, शांतता असते, तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असते। ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकवरती हळदी कुंकू टाकून अक्षदा अर्पण करायच्या आणि पाठ किंवा मग चौरंग ठेवायचा आहे। त्यावरती नवीन लाल कलरचं वस्त्र शक्यतो हातरायचं आहे। त्यानंतर सर्वात प्रथम येथे अक्षदा ठेवलेल्या आहेत, अक्षदांवरती हळदी कुंकू टाकायचं आहे। सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे। कोणती पण पूजा दिव्याच्या प्रज्वलित करूनच आपल्याला करायची असते। दिव्याला हळदी कुंकू धूप दीप लावायचा आहे। तर या दिवशी पूजेमध्ये एकतरी तुपाचा दिवा लावायचा आहे, त्यामुळे पूजेसाठी एक तुपाचा दिवा लावलेला आहे। दिव्या दिव्या दीपकार स्नानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार, तर असा तुम्ही कोणताही सोपा मंत्र दिवा लावताना म्हणू शकता। तर इथे दिव्याची सुद्धा छान पूजा केलेली आहे। दिव्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे। तर दिवाळीच्या लक्ष्मी पूजनामध्ये समईचा सुद्धा एक प्रकारचा मान असतो, त्यामुळे समई प्रज्वलित करायचे आहेत। सर्व दिवे काहीचे असतील तर ते आपल्या दाराबाहेर घरामध्ये लावायचे आहेत। सर्वात प्रथम येथे आपण कलश स्थापना करणार आहोत। तर माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला कलश ठेवायचा आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही अष्टदल कमल काढू शकता किंवा मग स्वस्तिक किंवा मग फक्त तांदूळ ठेवायचे आहेत। तर अष्टदल कमल काढून येथे कलश स्थापन केलेला आहे। कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, फूल, हळदी कुंकू अक्षदा ठेवायचे आहेत। कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला विड्याची 5 किंवा मग आंब्याची 5 किंवा 7 तुम्ही पानं ठेवू शकता। त्या आंब्याभोवती एक स्वस्तिक काढलेला आहे, त्याचबरोबर कडेचे 4 दंड देखील दिलेले आहेत, 5 नामं देखील ओढलेले आहेत आणि त्यानंतर इथे 5 आंब्याची पाने ठेवलेली आहेत। आंब्याच्या पानांना सुद्धा हळदी कुंकू लावलेला आहे। त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी वरती येईल तर अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आहे। हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, त्याचबरोबर फूल ठेवायचं आहे। तर येथे आपली कलश पूजा झालेली आहे। त्यानंतर येथे पाटावरती 4 जोड विड्याची पानं घेतलेली आहेत। प्रथम पानावरती आपल्याला श्री गणेशाची मूर्तीची स्थापना करायची आहे। दुसऱ्यावरती श्रीयंत्र, त्याचबरोबर कुबेर आणि सर्व देवतांच्या सुपारीचं पूजन करायचं आहे। त्यानंतर येथे एक तामण घेतलेला आहे। तामणामध्ये हळदी कुंकू त्याचबरोबर फुलांच्या पाकळ्या अक्षदा ठेवलेल्या आहेत आणि येथे श्री गणेशाच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। तुमच्याकडे श्री गणेशाची मूर्ती नसेल तर मग तुम्ही सुपारीचं प्रतीक म्हणून श्री गणेशाची घेऊ शकता। तर श्री गणेशाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः किंवा मग तुम्ही कोणताही मंत्र म्हणू शकता। तर इथे श्री गणेशाच्या मूर्तीवरती पहिल्यांदा 5 पाळ्या स्वच्छ पाणी, नंतर पंचामृत आणि परत 5 पाळ्या स्वच्छ पाणी। तर अशा पद्धतीने आपण श्री गणेशाच्या मूर्तीवरती अभिषेक केलेला आहे। मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापित करायची आहे। तर इथे अक्षदा ठेवलेल्या आहेत, अक्षदांवरती मूर्ती ठेवलेली आहे। त्याचबरोबर दुसरं तामण घ्यायचं आहे। तामणामध्ये फुलांच्या पाकळ्या, अक्षदा, हळदी कुंकू ठेवायचे आहेत।
त्यानंतर येथे मी श्रीयंत्र घेतलेलं आहे। तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर मग माता लक्ष्मीची मूर्ती घेऊ शकता, किंवा मूर्ती नसेल श्रीयंत्र नसेल तर मग तुम्ही लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुपारी पूजन हे ते करू शकता। यावरती सुद्धा असा अभिषेक करायचा आहे। 5 पाळ्या स्वच्छ पाणी, 5 पाळ्या पंचामृत आणि परत 5 पाळ्या आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या विड्याच्या पानावरती आपल्याला हे श्रीयंत्र आहे स्थापित करायचं आहे। तर परत ते तामण घेतलेलं आहे। तामणामध्ये हळदी कुंकू टाकलेले आहेत, अक्षदा। तर कुबेर देवतांचं प्रतीक म्हणून येते मी सुपारीवरती अभिषेक करत आहे। ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः। तुमच्याकडे मूर्ती असेल तर मग मूर्तीवरती अभिषेक करू शकता, किंवा मग तुम्ही कोणताही कुबेराचा मंत्र म्हणू शकता। येथे कुबेर देवतांवरती सुद्धा छान असा अभिषेक घालायचा आहे आणि सुपारी छान अशी धुवून तिसऱ्या जोडविड्याच्या पानावरती स्थापित करायची आहे। परत ते तामण घ्यायचं आहे। तामणामध्ये सर्व देवांची सुपारी म्हणून मी घेतलेली आहे। तर येथे सुद्धा त्या सुपारीवरती असा अभिषेक केलेला आहे, किंवा मग तुम्ही सुपारीवरती अभिषेक करत असताना तुमच्या कुलदेवीचा किंवा कुलदेवाचा तुम्ही मंत्र म्हणू शकता। ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः। आणि चौथ्या विड्याच्या जोड पानावरती सुपारी स्थापित करायची आहे। तर येथे श्री गणेश, श्रीयंत्र, त्याचबरोबर कुबेर देवता आणि सर्व देवांच्या सुपारीवरती छान अशी पूजा करायची आहे। सर्वात प्रथम हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। सर्व देवी देवतांना चंदन लावायचं आहे, अक्षता ठेवायच्या आहेत। तर श्री गणेशाच्या मूर्तीवरती सुद्धा अक्षता ठेवायच्या आहेत। श्रीयंत्र, त्याचबरोबर कुबेर देवता आणि आपल्या कुलदेवावर सर्व अक्षता ठेवून फुलं सुद्धा अर्पण करायची आहेत। त्याचबरोबर श्री गणेशावरती आपल्याला एक छान असं लाल कलरचं जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे। श्री गणेशाला आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। सर्व देवांची पूजा झाल्यानंतर येथे माता लक्ष्मीच्या फोटोला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे, चंदन लावायचं आहे। त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या मूर्तीला देखील हळदी कुंकू चंदन लावायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत। त्याचबरोबर लाल कलरचं जर तुमच्याकडे गुलाबाचं फूल असेल तर आवर्जून माता लक्ष्मीच्या फोटोला गुलाबाचं फूल हे ठेवायचं आहे। त्याचबरोबर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनामध्ये सर्वात मोठा मान कशाचा असतो तर धान्यांचा असतो। लक्ष्मीपूजनामध्ये धान्यांना अतिशय मोठा मान असतो, त्यामुळे धान्य, त्याचबरोबर तुम्हाला धान्यांचं सुद्धा या दिवशी पूजन करायचं आहे। खाली अक्षता ठेवायची आहे, त्यावरती हळदी कुंकू ठेवून येथे एका वाटीमध्ये धान्य ठेवायचे आहेत। यांना सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे, फूल ठेवायचं आहे। तर येथे धान्यांची सुद्धा पूजा करायची आहे। तसेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुगडांची पूजा करायला सुद्धा अतिशय महत्त्व असतं। या दिवशी सुगडांमध्ये 7 प्रकारची धान्य किंवा लहाया, बत्ताशे, त्याचबरोबर धने याची सुद्धा पूजा केली जाते, पैशांची पूजा केली जाते। तर येथे सुगडं घेतलेली आहेत, किंवा तुम्ही याला बोळकी सुद्धा म्हणू शकता। 5 किंवा 7 या पूजेमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत। तर यामध्ये धान्य भरलेलं आहे, सप्तधान्य भरायचं आहे। तर लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा अडका नसून गुरे ढोरे असतात, धनधान्य असतं। तर त्यामुळे आपल्याला या दिवशी सुगड जे असतात तर असे सुगड बाजारामध्ये भेटतात, तर याची सुद्धा पूजा करायची आहे। हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत आणि फुलं ठेवून या सुगडांची पूजा केलेली आहे। त्यानंतर या दिवशी पैशांची सुद्धा पूजा करायची असते। तुमच्याकडे जे काही रोख कॅश असेल तर पैशांचे थोडेफार पैसे असतील तर त्याची सुद्धा हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे। तसेच जे आपण काही नवीन खरेदी केलेले सोने चांदी असेल, किंवा मग तुमच्या घरातील जे दागदागिने असतील त्याची सुद्धा या पूजेमध्ये पूजा करायची असते। जे घरामध्ये दागदागिने असतील, छोटे मोठे का होईना, तर त्याची या दिवशी पूजा करायची असते। तर आपली लक्ष्मी ही आपले सर्व काही असतं, त्यामुळे तुमच्याकडे जे काही दागदागिने सोन्याचे असतील तर या पूजेमध्ये ठेवून त्याची सुद्धा नक्की पूजा करा। तर येथे मी पासबुक, जे काही तुमची महत्त्वाची कागदपत्रे असतील तर त्याची सुद्धा या दिवशी या पूजेमध्ये पूजा करायची असते। तसेच या दिवशी हिशोबाची नवीन वही सुद्धा आपल्याला वही पूजन करायचं असतं। तर येथे शुभ आणि लाभ असं लिहून वही पूजन केलेलं आहे। त्याचबरोबर या दिवशी या झाडूला म्हणजे केरसुनीला अतिशय महत्त्व असतं। हेला आपण केरसुनी किंवा मग लक्ष्मी म्हणत असतो, लक्ष्मी समान ही केरसुनी असते। त्यामुळे या लक्ष्मी पूजनामध्ये या लक्ष्मी स्वरूप लक्ष्मीची पूजा ही आवर्जून करायची असते। तर हळदी कुंकू लावून, अक्षता वाहून अशी ही लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते। तर येथे आपली सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला अगरबत्ती सर्व देवी देवतांना ओवाळून घ्यायची आहे। ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडलेली आहे, जे काही पूजेमध्ये तुम्ही ज्या वस्तूंची पूजा केलेली आहे तर त्या सर्व वस्तूंवरती आपल्याला अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही पूजेमध्ये जर घंटा घेतलेली असेल तर घंटा सुद्धा वाजून घ्यायची आहे आणि पूजेमध्ये घंटेची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे।
घंटेला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत, त्याचबरोबर फुलसुद्धा ठेवायचं आहे। तर येथे मी घंटेची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे। तर ही पूजा अगदी मनोभावे करायची आहे। घरातील वातावरण मंगलमय असावे, घरामध्ये कोणतेही वादविवाद किंवा भांडण कटकट नसावेत, कलह नसावेत किंवा कोणत्या गोष्टींवरून वादविवाद नसावेत। आपलं मन हे शांत ठेवावे आणि मन शांत ठेवून माता लक्ष्मीचं मनामध्ये नामस्मरण करावे, त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती त्याचबरोबर आपल्या घरावरती अखंड राहील। तर या पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहाया आणि बत्ताशांना खूप महत्त्व असतं, त्यामुळे या पूजेमध्ये आवर्जून लहाया आणि बत्ताशे ठेवायला अजिबात विसरू नका। तर या दिवशी बघा काही घरांमध्ये नैवेद्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो किंवा या पुरणपोळीचा नैवेद्य या पूजेमध्ये ठेवला जातो। जर नैवेद्यामध्ये तुम्ही घरामध्ये जो काही दिवाळीचा पदार्थ बनलेला असेल, फराळ असेल, तर ते नैवेद्यामध्ये तुम्ही दाखवू शकता। मग नैवेद्यामध्ये तुम्ही मिठाई असतील किंवा 5 प्रकारची फळं असतील तर या पूजेमध्ये ठेवले जातात। तर जो काही तुमच्या घरामध्ये गोडाधोडाचा पदार्थ असेल, पुरणपोळीचा नैवेद्य असेल, तर तो तुम्हाला दाखवायचा आहे। आणि सर्व पूजेवरती आपल्याला जे धने असतात, तर धने सगळ्या पूजेवरती आपल्याला थोडे थोडे ठेवायचे आहेत। तर अशा पद्धतीने पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे। सर्वात प्रथम गणपती बाप्पांची आरती करायची आहे, त्यानंतर श्री महालक्ष्मीची आरती करायची आहे। संपूर्ण पूजा सर्वांनी मिळून करायची आहे। नमस्कार करायचा आहे, हात जोडून प्रार्थना करावी की हे लक्ष्मी माते, तुझी मी पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे, पण अगदी मोठ्या मनोभावे केलेली आहे। तू त्या पूजेचा स्वीकार कर आणि आम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभू दे। तुझी कृपादृष्टी आमच्या कुटुंबावरती सदैव राहू दे। आमच्या घरी तू शांत हो, प्रसन्न हो आणि स्थिर हो, अशी लक्ष्मीला प्रार्थना करावी। आणि शेवटी माता लक्ष्मीला क्षमा प्रार्थना करावी। सगळी पूजा आटोपल्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करावी की या पूजेमध्ये माझं काही चुकलं झालं असेल, चूकभूल झाली असेल, तर तू आम्हाला मोठ्या मनाने माफ कर आणि आमची पूजा तू गोड मानून घे, अशी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशी ही पूजा आपल्याला घरच्या घरी आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आवर्जून करायची आहे। श्री स्वामी समर्थ।